नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अमेरिका इस्रायल विरोधात इराण यांच्यातल्या युद्धाचा आज 15वा दिवस आहे. 15 दिवस म्हणजे 2 आठवडे हे युद्ध सुरू आहे. या 3 देशामध्ये युद्ध सुरू आहे. परंतु त्यामुळे पूर्ण जगामध्ये हाहाकार आहे. कारण पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅस सिलेंडर यामुळे मोठा फटका बसतोय आणि युद्ध थांबण्याची कुठली चिन्ह दिसत नाही आहेत. आता युद्ध थांबायचं तर दूर, आज युद्ध चिघळत आहे. म्हणजे अमेरिकेने आज इराणच्या खर्ग बेटावर मोठा हल्ला केला आहे. मोठा हल्ला आहे. हे खर्ग बेट जे आहे ते तेलाचा मोठा, म्हणजे इराणचं तेलाचा मोठा भंडार आहे. तिथल्या लष्करी तळावर हा हल्ला झाला आहे. याचा अर्थ अमेरिका युद्ध थांबवायच्या मनस्थितीत नाही आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकं काय करावं हेच आता सध्या सुचत नाही असं दिसतंय. डोनाल्ड ट्रम्प चांगलेच अडकले आहेत. त्यांनी युद्ध तर सुरू करून दिलं, पण आता त्यातून बाहेर कसं पडायचं हेच त्यांना कळत नाही. याउलट इराणसारखा देश ठाम आहे. इराणने म्हटलं आहे की आमचं नुकसान जे तुम्ही केलं त्याची भरपाई द्या. तर हे ट्रम्प कधी मान्य करणार नाही. ट्रम्प काय कोणीच मान्य करणार नाही. त्यामुळे हे युद्ध लांबणार. 15 दिवस झाले, अजून किमान 10-15 दिवस तर युद्ध चालणार आहे. त्यातून फार मोठी काही घटना घडली वगैरे वगैरे तर काही बदल होऊ शकतो. परंतु इराण झुकायला तयार नाही. इराणची सर्वात मोठी बाजू म्हणजे त्याने मुर्मुज सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक थांबवून ठेवली आहे इराणने. त्यामुळे सर्व तेलवाहू जहाजं जाणं बंद आहे. म्हणजे साऱ्यांच्याच नाड्या आवडल्या गेल्या आहेत. बाहेर जाण्यासाठी या मार्गातूनच जावं लागते, मुर्मुज सामुद्रधुनीतून. आणि तिथेच इराणने वाहतूक रोखून धरली आहे. त्यामुळे साऱ्यांचीच अडचण झाली आहे. जहाजं जाऊ शकत नाही आणि तिकडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे तेलाच्या किमती 25% वाढल्या आहेत. या 15 दिवसात तेलाच्या किमती 25% वाढल्या आहेत. आणि असंच चालू राहिलं तर तेलाला आग लागू शकते. आता हे कसं थांबवायचं हे आता हे डोनाल्ड तात्यांना त्यांना आता ते अवघड काम झालेलं आहे. ते धमकी देत आहेत की आम्ही सर्व संपवून टाकू, बेचिराग करू वगैरे वगैरे. पण ते तेवढं काही सोपं नाही. इराण ही पोचलेला देश आहे. तो अमेरिकेसारख्या अत्याधुनिक शस्त्रसामग्री, मिसाईल्स वगैरे सर्व बाबतीत एकदम टॉप असलेल्या देशाला इराण झुंजवतो आहे. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या. परंतु ट्रम्प हा लहरी आहे. ट्रम्प यांचं लहरी नेता आहे. त्याच्या डोक्यात कधी काय येईल, तो काय कशा प्रकारचा हल्ला करेल, काय करेल
काही कळायला मार्ग नाही. म्हणजे आता चर्चा अशी आहे की बा त्याने आता आपलं लष्कर इराणमध्ये घुसवण्याचं डोक्यात आणलं आहे. कसंही करून त्याला युद्ध संपवायचं आहे, पण युद्ध कसं संपवायचं हेच त्याला कळेन असं झालं आहे. तर प्रॉब्लेम हा आहे की भारताची काय भूमिका आहे. भारत आतापर्यंत तटस्थ होता, पण आता त्याला उशिरा भारतालाही सुचलं आहे मोदींना इराणच्या बाजूने. आता मोदी भूमिका घेत आहेत असं दिसतं आहे. पण हे युद्ध जे आहे हे इराणचे खामेनी आणि इकडे ट्रम्प या दोघांच्या खुमखुमीतून हे युद्ध पेटलं आहे. आता यांच्यात मध्यस्थी कोण करणार, यांना कोण थांबवणार, हा म्हणजे नाजूक विषय आहे. त्यामुळे सारेच गंमत पाहत आहेत. माणसं मरत आहेत, विध्वंस सुरू आहे सर्व, आणि कोणी काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आता त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर तर सर्वाधिक झालेला आहे. आपण पाहतो महाराष्ट्रात साऱ्याच गोष्टींचे भाव वाढलेले आहेत. उद्योग बंद करायची पाळी आलेली आहे, कारण गॅस त्यांना मिळणं कमी झालं आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी, झोमॅटो वगैरे वगैरे तेही अडचणीत आले आहेत. आणि सिलेंडर असल्याने महिला जो वर्ग आहे तो परेशान आहे, कारण घरचा गॅस केव्हाही जाऊ शकतो आणि दुसरं सिलेंडर हातात नाही. त्यामुळे सारेच टेन्शनमध्ये आहे. म्हणजे घराच्या घरं टेन्शनमध्ये आहेत, कारण सिलेंडर केव्हाही जाईल आणि मग काय करायचं म्हणजे हा प्रॉब्लेम आहे. आता पण हा शहराचा तर प्रॉब्लेम आहे, पण खेड्यांचाही आहे. खेड्यामध्ये आतापर्यंत लाकडं चुलीत जाळून स्वयंपाक व्हायचा. मोदींनी ती सवय तोडली, त्यांना त्यांच्या हातात गॅस दिला. आता गॅसही द्या. त्यामुळे सारा आनंद आहे. त्यातून भारत आणि जग केव्हा बाहेर पडते याचीच वाट आहे. पण लक्षणं अशी आहेत की आता बाहेर पडणं सोपं नाही राहिलेलं नाही, दोघांसाठीही सोपं राहिलेलं नाही. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.